नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेसह पुन्हा एकदा अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पाहणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांचं, सगळ्या लोकांचं मी स्वागत करतो। आज आपण महत्त्वाचा जो भाग पाहणार आहोत तो म्हणजे युटिलिटी अप्रोच, ज्याला म्हटलं जाते उपयोगिता दृष्टिकोन। बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामधले जोपर्यंत आपल्याला उपयोगिता ही संकल्पना समजणार नाही तोपर्यंत आपल्याला उपयोगितेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या सगळ्या बाबी समजत नाही। कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे मोठं नाव होऊन गेलं त्यांचं नाव आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल। या अल्फ्रेड मार्शल आणि त्या अगोदरच्या सुद्धा क्लासिकल इकॉनॉमिस्टनी ज्या वेगळ्या प्रकारच्या सिद्धांताची नियमांची मांडणी केलेली आहे, जे महत्त्वाचे तत्त्वे आणि महत्त्वाचे सिद्धांत प्रतिपादन केलेले आहेत, त्या सगळ्यांविषयी आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला छोट्या छोट्या सगळ्या संकल्पना समजणं अतिशय आवश्यक आहे। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत उपयोगिता ही संकल्पना आणि या संकल्पनेचा उपयोगितेचा काय अर्थ आहे, काय याच्या व्याख्या आहेत, त्यानंतर या उपयोगितेचं नेमकं मापन कुठल्या पद्धतीनं किंवा कुठल्या प्रकारानं केलं जातं, त्यानंतर उपयोगिता विश्लेषणाची गृहीते कुठले आहेत, त्यानंतर उपयोगिता विश्लेषणाची वैशिष्ट्ये कुठली आहेत, आणि याच लेक्चरमध्ये आपल्याला एकूण उपयोगिता, ज्याला समस्त उपयोगिता सुद्धा म्हटलं जाते, टोटल युटिलिटी, त्यानंतर सरासरी उपयोगिता, ज्याला ॲव्हरेज युटिलिटी म्हटलं जाते, आणि महत्त्वाचं म्हणजे सीमांत उपयोगिता, ज्याला मार्जिनल युटिलिटी म्हटलं जाते। त्यानंतर आपण या सिद्धांता म्हणजे या आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचं आहे की आपण उदाहरणाद्वारे किंवा आकृतीद्वारे देखील या उपयोगिते विश्लेषण आपण करणार आहोत। तर सुरुवात करूया आपण या उपयोगितेच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये। महत्त्वाचं म्हणजे बघा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे मोठे नावं आहेत अर्थशास्त्रज्ञ, ज्यामध्ये अल्फ्रेड मार्शल आहेत, त्यानंतर ऑर्थर सी पिगो आहेत, आणि इतर सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी जे महत्त्वाचं जे विश्लेषण केलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये उपभोक्त्याच्या मागणी सिद्धांताकडे त्यांना एक प्रकारे दृष्टिक्षेप टाकलेला होता। कारण उपयोगिता या संकल्पनेबाबत जेवढेही त्यांनी काही सांगितलेलं आहे त्या सगळ्यांना जायचं होतं मागणी सिद्धांताकडे। आणि सामान्यपणे अर्थशास्त्रामध्ये किंवा अभ्यास करताना उपयोगिता या शब्दाचा अर्थ गरजेला पूर्ण करण्याच्या संबंधित ही संकल्पना उपयोगात आणली जाते। म्हणजे कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी गरज पूर्ण करण्याचा जो गुणधर्म असतो आणि त्या गुणधर्मामुळेच ती वस्तू लोकांना किंवा उपभोक्त्याला, ग्राहकाला उपयोगी ठरते। म्हणजेच त्या वस्तूमध्ये उपयोगिता हा गुणधर्म आहे असं समजलं जाते। म्हणजे ती वस्तू जर लोकांची गरज पूर्ण करत असेल, उपभोक्त्याची, ग्राहकाची जर गरज पूर्ण करत असेल तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता हा गुणधर्म आहे असं म्हटलं जाते। मात्र ही उपयोगिता कशी आहे, ही व्यक्तिपरत्वे बदलताना देखील दिसून येते। कारण तुम्हाला ज्या वस्तूमध्ये उपयोगिता वाटते ते दुसऱ्या व्यक्तीला वाटणार नाही। म्हणजे एका व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता वाटते परंतु दुसऱ्या व्यक्तीला ती वाटू शकत नाही। बघा, यामध्ये जर वस्तू हानिकारक जरी असली तरी तिच्यामध्ये व्यक्तीला जर संतुष्ट करण्याचा गुणधर्म असेल तरी देखील अर्थशास्त्रामध्ये ती वस्तू उपयोगी आहे असं म्हटलं जाते। म्हणजे उदाहरणार्थ दारू आणि सिगरेट अशा दोन वस्तू आहेत। या दारू आणि सिगरेट कशा आहेत, हे आरोग्याला हानिकारक अशा वस्तू आहेत, परंतु ज्या लोकांना या दारू आणि सिगरेटद्वारे, महत्त्वाचं म्हणजे की सामान्य लोकांना दारू आणि सिगरेटद्वारे हे हानिकारक असल्यामुळे उपयोगिता वाटणार नाही, मात्र जे लोक दारू आणि सिगरेट पितात त्या लोकांना हे यांचं सेवन केल्यामुळे त्यामधून त्यांना उपयोगिता जर मिळत असेल तर दारू आणि सिगरेट हे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून उपयोगी वस्तू आपल्याला आहेत असं म्हणता येईल। कारण उपयोगिता कशी आहे, व्यक्तीनुसार बदलत जाते। नैतिक शास्त्राकडे अर्थशास्त्र नेत नाही, अर्थशास्त्र सांगते की वस्तूमध्ये उपयोगिता आहे काय, ती जर लोकांची गरज, उपभोक्त्याची गरज पूर्ण करत असेल तर ती वस्तू उपयोगी आहे, मग ती हानिकारक असो की हानिकारक नसो। अशा प्रकारे उपयोगिता कशी आहे, सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे व्यक्तीनुसार ते आहे, नैतिकतेचं महत्त्व याच्यामध्ये आढळून येत नाही। त्यानंतर आपण जाणून घेऊया याच्या व्याख्या किंवा अर्थ काय। सामान्यपणे काय की मानवी इच्छा तृप्त करणाऱ्या वस्तू आणि सेवा यांच्या गुणधर्माला उपयोगिता म्हटलं जाते। पुन्हा म्हणतो, सामान्यपणे मानवी इच्छा तृप्त करणाऱ्या वस्तू आणि सेवा यांच्या गुणधर्माला उपयोगिता म्हटलं जाते। म्हणजे वस्तूच्या ठिकाणी इच्छा तृप्त करण्याचा जो गुणधर्म असतो तो जो गुणधर्म आहे त्याच गुणधर्मामुळे त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे असं म्हटलं जाते। या संदर्भामध्ये आपण व्याख्या बघू। सगळ्यात पहिली व्याख्या जी आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या आहे। सगळ्यात बघा, महत्त्वाचं म्हणजे की या व्याख्याच्या संदर्भामध्ये काय म्हणतात अल्फ्रेड मार्शल, की मनुष्याची एखादी गरज भागविण्याकरता
उपयुक्त असलेली शक्ती जेव्हा विशिष्ट वस्तूमध्ये अस्तित्वात असते तेव्हा त्या शक्तीलाच उपयोगिता असे म्हटले जाते. म्हणजे मनुष्याची एखादी गरज आहे आणि ती गरज भागविण्याकरता उपयुक्त असलेली जी शक्ती त्या वस्तूमध्ये असते त्या शक्तीलाच अर्थशास्त्रामध्ये उपयोगिता असं म्हटलं जाते. म्हणजे वस्तूमधील उपयोगितामुळेच उपभोक्ता त्या वस्तूचा काय करत असतो, उपभोग घेत असतो. प्रोफेसर वा काय म्हणतात या संदर्भामध्ये की मानवाच्या गरजा संतुष्ट किंवा पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. म्हणजे मानवाच्या ज्या गरजा असतात त्या गरजा संतुष्ट किंवा पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता आहे. या संदर्भामध्ये प्रोफेसर नेविन यांची सुद्धा व्याख्या आहे. काय म्हणतात नेविन? अर्थशास्त्रामध्ये उपयोगितेचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला पैसा किंवा संपत्तीच्या उपभोगापासून जी संतुष्टी किंवा आनंद किंवा लाभ प्राप्त होतो तसाच उपयोगितेपासून देखील प्राप्त होतो. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये मुख्यत्वे उपयोगिता कशाला म्हटलं जाते की लोकांची गरज पूर्ण जर होत असेल तर ती वस्तू उपयोगी आहे असं म्हटलं जाते. स्टॅनले जेव्हान्स नावाचे देखील अर्थशास्त्र होऊन गेले, त्यांनी देखील या संदर्भामध्ये व्याख्या केली आहे की एखाद्या वस्तूच्या गरज भागविण्याच्या शक्तीबाबत उपभोक्त्याने अनुभवलेले त्या वस्तूंचे महत्त्व म्हणजे उपयोगिता आहे. पुन्हा म्हणतो, एखाद्या वस्तूच्या गरज भागविण्याच्या शक्तीबाबत उपभोक्त्याने अनुभवलेले त्या वस्तूचे महत्त्व म्हणजे उपयोगिता आहे. युटिलिटी इज समथिंग एक्सपिरियन्स बाय द कंझ्युमर अबाउट द गिव्हन कमोडिटीज सिग्निफिकन्स रिलेटिंग टू इट्स वॉन्ट्स सॅटिस्फाईंग पॉवर. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये अशा प्रकारची शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे लोकांच्या गरजा पूर्ण होत असतील तर त्या वस्तूला म्हटलं जाते वस्तू उपयोगी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की या उपयोगितेचं मापन कसं केलं जाते. बघा, उपयोगितेच्या मापण्याच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये 2 दृष्टिकोन प्रचलित आहेत. ते अनेक क्रमिक पुस्तकामध्ये आहेत. तेच आपण 2 दृष्टिकोन या ठिकाणी पाहणार आहोत. त्या 2 दृष्टिकोनामधला पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे संख्यावाचक दृष्टिकोन, दुसरा आहे क्रमवाचक दृष्टिकोन. संख्यावाचक दृष्टिकोन आपण सुरुवात करू. या संख्यावाचक दृष्टिकोनाला गणनावाचक दृष्टिकोन देखील म्हटले जाते. त्याला इंग्रजीमध्ये कार्डिनल अप्रोच युटिलिटी असं म्हटलं जाते. बघा, संख्यावाचक उपयोगिता विश्लेषणाची पारंपरिक अर्थशास्त्रांनी मांडणी केलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने गॉसेन आहेत ज्यांचा 1810 ते 1958 असा कालावधी आहे. त्यानंतर जेवेन्स आहेत 1835 ते 1842 या कालखंडामधला जेवेन्सचा कालखंड आहे. त्यानंतर वालरस आहेत 1834 ते 1910 आणि मेंजर यांचं जे 1840 ते 1921 या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश आहे की ज्यांनी या संख्यावाचक किंवा गणनावाचक जी उपयोगिता आहे त्याचं दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. मात्र संख्यावाचक उपयोगिता विश्लेषणाच्या संकल्पनेमध्ये नवपरंपरावादी की जेव्हा निओ क्लासिकल म्हटलं जाते, नव सनातनवादी ज्याला देखील म्हटलं जाते, या अर्थशास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर अल्फ्रेड मार्शल ज्यांचं 1842-1821 म्हणजे 1842च्या कालखंडामध्ये जे विश्लेषण पाहायला मिळालेलं होतं त्या विश्लेषणामध्ये मुख्यत्वे या अल्फ्रेड मार्शल यांनी न्यू क्लासिकल विश्लेषण जे मांडलं या उपयोगितेच्या संदर्भामध्ये मापनाच्या संदर्भामध्ये आणि त्याच विश्लेषणाला मार्शल प्रणित विश्लेषण असं देखील म्हटलं गेलं. म्हणजे उपयोगिता विश्लेषण कसं आहे, संख्यावाचक किंवा गणनावाचक आहे. म्हणजे याला कार्डिनल अप्रोच म्हटलं जाते आणि उपयोगितेच्या मात्रेला डॉक्टर अल्फ्रेड मार्शल म्हणतात की युटिल या एककानं मोजल्या जाते. याला युटिलला जर आपण इंग्रजीमध्ये जर पाहिलं तर त्याचा अर्थ होतो एकक. म्हणजे उपयोगितेचं मापन केलं जातं असं या लोकांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी प्रामुख्याने याच्यामध्ये भर घातली. आणि मार्शल काय म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूकरिता जितकी अधिक किंमत देण्यासाठी तयार आहे तितकी त्या वस्तूची त्या व्यक्तीला असणारी उपयोगिता अधिक राहील. काय म्हणतात मार्शल की एखादी व्यक्ती जितकी अधिक किंमत द्यायला त्या वस्तूकरता तयार आहे आणि तेवढी त्या वस्तूमध्ये असणारी उपयोगिता अधिक आहे. म्हणजे आपल्याला अनेक उदाहरणं देता आहेत की लोक अशा वस्तूंची डिमांड करतात की ज्याला ते कितीही किंमत द्यायला तयार आहे, ते किंमत अधिक द्यायला तयार आहेत. का बरं तयार आहेत? कारण ती वस्तू त्यांच्या दृष्टिकोनातून अधिक उपयोगी आहे. म्हणजे उपयोगितेचा संबंध मानवी गरजेशी असल्यामुळे उपयोगितेची कल्पना कशी आहे, ही सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, म्हणजे मनोनिष्ठ आहे ती. त्यामुळे उपयोगितेचं प्रत्यक्ष किंवा अचूक जरी मोजमाप करता येत नसेल तरी देखील मार्शल म्हणतात की प्रत्येक वस्तूची उपयोगिता किती आहे याचे अप्रत्यक्ष मोजमाप आकड्यात किंवा संख्यात आपल्याला करता येते. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 अशी संख्येमध्ये मोजता येते असं मार्शल म्हणतात की उदाहरणार्थ
एखाद्या पोळीपासून 40 इतकी उपयोगिता मिळते, कॉफीपासून 30 इतकी उपयोगिता मिळते, त्याला नंबर्स देऊन उपयोगिता मोजल्या जाऊ शकते असं मार्शलला म्हणायचं होतं. म्हणजे एखाद्या वस्तूच्या एका नगापासून वंचित राहिल्यापेक्षा व्यक्ती त्या नगाच्या उपभोगासाठी जितकी किंमत द्यावास तयार आहे तेच वस्तूच्या त्या नगापासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेचं मापन आहे असं म्हटलं जाते. बघा, या गणनावाचक किंवा संख्यावाचक जे दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनाची काही आपल्याला अझम्पशन पाहायला मिळतात, काही गृहिते पाहायला मिळतात. यामध्ये सगळ्यात अगोदर की पहिलं जे आहे त्यामध्ये उपयोगिता ही मोजता येते. पुन्हा म्हणतोय मी, उपयोगिता ही मोजता येते असं या दृष्टिकोनाचं म्हणणं आहे. उपयोगिता विश्लेषण हे संख्यावाचक किंवा गणनावाचक, ज्याला कार्डिनल अप्रोच म्हटलं जातं, यावर आधारित आहे. मार्शल म्हणते की एखादा व्यक्ती जसा एखाद्या वस्तूकरता अधिक किंमत द्यावास तयार असतो आणि त्यामुळे त्या वस्तूमध्ये अधिक उपयोगिता आहे. आणि पुन्हा तेच उदाहरण की पोळीपासून मिळणारी उपयोगिता, कॉफीपासून मिळणारी उपयोगिता ही जर आपण आकड्यामध्ये जर दिली तर उपयोगिता निश्चितच मोजता येते. पहिल्या पोळीपासून, दुसऱ्या पोळीपासून, कॉफीच्या पहिल्या नगापासून, दुसऱ्या नगापासून, हे जे आपल्याला जर आकडे दिले तर उपयोगिता ही मोजता येते. आणि ही म्हणूनिष्ठ किंवा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे आणि प्रत्यक्ष जरी मापन करता येत नाही, मात्र आकडे देऊन अप्रत्यक्ष मापन केलं जातं असं या लोकांचं म्हणणं आहे, प्रामुख्याने मार्शलचं म्हणणं आहे. त्यानंतर उपयोगितेची बेरीज करणं देखील शक्य आहे असं देखील या दृष्टिकोनाचं म्हणणं आहे. की मार्शल म्हणतो की ज्याप्रमाणे तापमान, त्यानंतर उंची मोजायची आहे, खोली मोजायची आहे किंवा वजन मोजायचं आहे, याचं जसं एक मेझरमेंट आहे, समजा टेम्परेचर मोजायचं आहे तुम्हाला, तर त्याचं जसं मेझरमेंट आहे, तुम्हाला तापमान मोजता येतं शरीराचं, त्यानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं वजन मोजायचं आहे, किलोनं मोजता येतं, तसंच देखील या उपयोगितेचं देखील मापन केल्या जातं असं या मार्शलला म्हणायचं आहे. आणि ते उपयोगितेचं बेरीज देखील शक्य असं देखील ते म्हणतात. बघा कसं की पहिल्या पोळीपासून उदाहरणार्थ 30 उपयोगिता मिळते, दुसऱ्या आणि तिसऱ्या पोळीपासून अनुक्रमे 25 आणि 20 उपयोगिता जर मिळत असेल तर 3 पोळ्या खाल्ल्यानंतर एकूण उपयोगिता आपल्याला त्या बेरीज करून देखील काढता येते. पहिल्या पोळीपासून 30 एवढी उपयोगिता, दुसऱ्या पोळीपासून 25 एवढी उपयोगिता, तिसऱ्या पोळीपासून 20 एवढी उपयोगिता, आणि या सगळ्यांच्या बेरीज करून आपल्याला एकूण 3 पोळ्यांपासून 75 एवढी उपयोगिता प्राप्त होते असं मार्शल म्हणतो. त्याचप्रमाणे 2 वेगळ्या वस्तूंपासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची देखील बेरीज करता येते. उदाहरणार्थ उपभोक्त्याला 1 आंबा खाल्ल्यानंतर 50 उपयोगिता प्राप्त होते, 1 संत्री खाल्ल्यानंतर त्याला 30 उपयोगिता प्राप्त होते. तर इथं 2 वस्तू आल्या, एक आंबा आला आणि एक संत्री आली. आंब्यापासून मिळणारे 50 आणि संत्र्यापासून मिळणारी 30 एवढी उपयोगिता, अशी 2 वेगळ्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता जी 80 आहे ही देखील आपल्याला बेरीज करता येते. म्हणजे एकाच वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची देखील बेरीज करता येते आणि 2 वेगळ्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची देखील बेरीज करता येते असा हा दृष्टिकोन म्हणतो. त्यानंतर या उपयोगितेच्या गणनावाचक उपयोगितेच्या दृष्टिकोनाच्या गृहितामध्ये तिसरं जे गृहीत आहे ते म्हणजे उपयोगिता ही मोजण्याची एक पट्टी आहे आणि ती म्हणजे पैसा ही जी आहे, पैशाच्या नुसार उपयोगिता ही मोजता येते. म्हणजे पैसा ही कशी आहे, मोजपट्टी आहे असं या दृष्टिकोनानुसार आहे. ज्याप्रमाणे उंची ही सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये मोजल्या जाते, वजन किलोमध्ये मोजल्या जाते, तसंच उपयोगितेच्या मापनाकरता पैशाचा दृष्टिकोन किंवा पैशाचा उपयोग हा स्केल म्हणून केला जातो, म्हणजे मोजपट्टी म्हणून केला जातो. वस्तूची उपयोगिता मोजण्याचा सोपा मार्ग म्हणजे वस्तूच्या विशिष्ट एककाकरता म्हणजे त्या युटिल करता उपभोक्ता किती किंमत देण्यास तयार आहे हे जाणून घेणे, म्हणजेच उपयोगितेचं मापन हे पैशाद्वारे केले जाते असं मार्शलला म्हणायचं होतं. त्यानंतर प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र असते. प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र असते. म्हणजे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात मार्केटमध्ये आणि त्या वस्तू वेगळ्या किमतीला मिळत असतात. या वस्तूपासून प्राप्त होणारी उपयोगिता ही भिन्न भिन्न असू शकते. म्हणजे उपयोगिता ही कशी आहे, सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, मानसशास्त्रीय कल्पना आहे. ती व्यक्तिसापेक्ष आहे, ती काल सापेक्ष आहे, ती स्थल सापेक्ष आहे. म्हणजे काळानुसार बदलू शकते, माणसानुसार बदलू शकते आणि वेगळ्या ठिकाणानुसार देखील ती उपयोगिता बदलू शकते. उदाहरणार्थ आपल्याला इथं उदाहरण देता येईल की समजा एका भुकेल्या माणसाने आपली भूक भागविण्यासाठी पोळ्या घेतल्या आणि ती पोळी खाल्ल्यानंतर जे समाधान त्याला प्राप्त होईल ते दुसरी तिसरी पोळी खाल्ल्यानंतर होणार नाही. म्हणजे पहिल्या एककापासून प्राप्त होणारे समाधान आणि 5व्या एककापासून किंवा नगापासून प्राप्त होणारे समाधान यामध्ये डिफरन्स किंवा फरक आहे असं या दृष्टिकोनाचं म्हणणं आहे. त्यानंतर या
उपयोगितेच्या गणनावाचक दृष्टिकोनाचं समोरचं जे वैशिष्ट्य आहे, समोरचं जे गृहीत आहे ते गृहीत म्हणजे उपभोक्ता कसा असतो, हा रेशनल असतो, उपभोक्ता हा विवेकी असतो. प्रत्येक उपभोक्त्याजवळ कसा साधने जी असतात म्हणजे पैसा जो असतो कसा असतो तो मर्यादित असतो आणि त्याच्या गरजा कशा असतात ह्या अमर्यादित असतात. आणि त्यामुळे उपभोक्ता काय करतो, आपल्याला सगळ्यात जास्त समाधान ज्या नगापासून मिळत असेल आणि तशा प्रकारचा तो विचार करतो की मला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल, अधिकाधिक वस्तूचे नग कसे मिळतील, माझ्याजवळ पैसा कमी आहे असा विचार करत असतो. म्हणजे उपभोक्ता कसा मांडलेला आहे या दृष्टिकोनानं, उपभोक्ता हा विवेकवादी मानलेला आहे. उपभोक्ता प्रत्येक वस्तू खरेदी करण्यासाठी द्यावा लागणारा पैसा आणि त्याला मिळणाऱ्या समाधानाची तो नेहमी तुलना करतो असं हा दृष्टिकोन म्हणतो. म्हणजे पैसा खर्च करून अपेक्षित समाधान प्राप्त होणार असेल तर तो काय करतो, वस्तूची खरेदी करतो. वस्तूची गुणवत्ता असो, उपलब्धता असो, त्या वस्तूच्या किमती असो, याबाबत उपभोक्त्याला पूर्ण ज्ञान आहे असं हे दृष्टिकोन म्हणते. म्हणजे या दृष्टिकोनानुसार उपभोक्ता हा रेशनल माइंडनं वागत असतो असं यांना म्हणायचं आहे. आणि या दृष्टिकोनावर म्हणजे या गणनावाचक दृष्टिकोनावर मुख्यत्वे मार्शलचा उपयोगिता विश्लेषण किंवा 1800 सीमांत उपयोगिता नियम, वर्धी उत्पत्ती नियम, उपभोक्त्याची सरप्लसची संकल्पना म्हणजे कंझ्युमर सरप्लस ज्याला उपभोक्त्याची बचत किंवा संतोषाधिक्य म्हटले जाते, त्यानंतर पुढचा मागणीचा नियम, ह्या सगळ्या संकल्पना या गृहीतावर देखील अवलंबून आहे. त्यानंतर दुसरा जो दृष्टिकोन आहे की ज्याचं उपयोगितेचं मापन कसं केलं जाते, यामध्ये ऑर्डिनल अप्रोच ऑफ युटिलिटी ज्याला म्हटलं जाते क्रमवाचक दृष्टिकोन. क्रमवाचक दृष्टिकोन मांडण्यामध्ये प्रोफेसर हिक्स यांचं योगदान आहे आणि या हिक्स नंतर पॅरेटो देखील यांचं योगदान आहे, त्यानंतर ॲलन देखील यांचं योगदान आहे. यांनी काय केलं आहे, क्रमवाचक दृष्टिकोन मांडला. आणि या दृष्टिकोनानुसार काय की उपयोगितेचं मापन न करता, काय म्हटलेलं आहे, उपयोगितेचं मापन न करता क्रम देऊन उपयोगिता किती आहे आणि ज्या वस्तूच्या संदर्भामध्ये उपयोगिता जास्त आहे त्यांना तो प्राधान्य देतो किंवा क्रम देतो. उदाहरणार्थ फ्रीज आहे, TV आहे, वॉशिंग मशीन आहे, कार आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत. मात्र व्यक्तीला दैनंदिन भाकरी आणि भाजीच्या तुलनेत ह्या ज्या वस्तू आहेत त्या उपयोगी ठरू शकत नाहीत. म्हणजे ज्या व्यक्तीला गरज आहे दैनंदिन खर्च भागवण्याची, त्याला घर कसं चालवावं असं जर त्याचा उद्देश असेल तर त्याला कार उपयोगी ठरणार नाही, त्याला TV उपयोगी ठरणार नाही, त्याला वॉशिंग मशीन उपयोगी ठरणार नाही. तर तो ठरवेल की ज्या वस्तूंमुळे माझं घर चालेल ती वस्तू किंवा त्या गरजा माझ्या उपयोगीत आहेत. म्हणजे उपयोगितेचं मापन उपभोक्ता तुलना करून क्रम देऊन करत असतो असं या दृष्टिकोनाला म्हणायचं आहे. म्हणजे उपभोक्ता त्याच्या आवडीनुसार, पसंतीनुसार, त्याच्या गरजेनुसार क्रम देत असतो आणि वस्तू आणि सेवांच्या विविध संयोगांना त्यांच्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेनुसार तो क्रमवार देखील लावू शकतो. म्हणजे उपभोक्ता हा उपयोगितेला अनुसरून वस्तूंच्या संयोगाला तो क्रमवार ठेवत असतो आणि कोणत्या संयोगापासून कमी मिळत आहे, कोणत्या संयोगापासून त्याला जास्त मिळत आहे उपयोगिता, त्यानुसार तो ठरवतो. आणि या संदर्भामध्ये जे नंतरचे सिद्धांत मांडले गेले ज्यामध्ये इंडिफरन्स कर्व किंवा तटस्थता वक्र किंवा अधिमान वक्र ज्याला म्हटलं जातं, हे तटस्थता वक्र विश्लेषण जे आहे हे देखील क्रमवाचक दृष्टिकोनावर आधारलेलं आहे. म्हणजे क्रमवाचक दृष्टिकोनानुसार त्यांना हे म्हणायचं आहे की वेगळ्या वस्तूंचा क्रम उपभोक्ता लावतो आणि जी त्याला अधिक गरजेची आहे, जी त्याच्या आवडीची आहे, त्याच्या पसंतीची आहे, त्याच्या निकडीची आहे, त्याच्या गरजेची आहे, त्या वस्तूबाबत तो अधिक त्याला प्राधान्य देतो आणि त्याची तो निवड करत असतो. त्यानंतर या उपयोगितेच्या दृष्टिकोनानुसार या उपयोगितेच्या संकल्पनेचे काही वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यामध्ये बघा की काही पॉईंट्स रिपीट होतात, परंतु ह्या सगळ्या मुद्दे सगळ्या उपयोगितेची संकल्पना समजण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे पहिलं जे वैशिष्ट्य आहे उपयोगितेचे म्हणजे वस्तुनिष्ठ, मनुनिष्ठ आणि व्यक्तिसापेक्ष ही कल्पना आहे. म्हणजे उपयोगिता कशी आहे, ही वस्तूमध्ये असणारी एक शक्ती आहे आणि ती कशी आहे, ती वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे उपयोगितेचा संबंध कसा आहे, मानवाच्या गरजेशी आहे आणि त्यामुळे ही मनोनिष्ठ संकल्पना आहे, सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. आजारी मनुष्याकरता जेवढी उपयोगिता त्या औषधामध्ये आहे तेवढी निरोगी मनुष्याकरता त्या औषधामध्ये उपयोगिता नसेल. म्हणजे एक औषध आहे आणि त्या औषध समजा कफॉपचं औषध आहे आणि त्या कफॉपच्या औषधाचा उपयोग एखाद्या खोकला आजार असणाऱ्या व्यक्तीला जेवढं आहे तेवढं ज्याला खोकला नाही किंवा ज्याला तो आजार नाही तेवढा त्या औषधाची उपयोगिता त्या निरोगी माणसाला नाही आहे. म्हणजे उपयोगिता कशी आहे, वस्तुनिष्ठ मनोनिष्ठ संकल्पना आहे. आणि
ती व्यक्तीनुसार ती कशी आहे बदलत जाते। पुन्हा उदाहरण मी ते देतोय की व्यक्तीनुसार ती बदलत जाते। समजो दारू आणि सिगरेट कशी आहे हानिकारक आहे सगळ्याला माहीत आहे, परंतु तर मद्याचे सेवन किंवा व्यसन असणारे जे व्यक्ती आहे त्यांच्या दृष्टिकोनानुसार ही दारू आणि सिगरेट काय आहे ही उपयोगिता आहे। म्हणजे उपयोगिता कशी आहे व्यक्तिपरत्वे आणि मनोनिष्ठ हे घटक आहे। त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य पुढचं आहे ते म्हणजे गरजेची तीव्रता। उपयोगिता कशी आहे मानवाच्या गरजेवर आणि त्याच्या इच्छेवर अवलंबून असते। गरजेची तीव्रता जेवढी जास्त तेवढी उपयोगिता जास्त। इच्छा तृप्त करणाऱ्या वस्तूंची उपयोगिता जास्त वाटते तेवढी जास्त किंमत उपभोक्ता त्या वस्तूकरता देण्यास तयार असतो। या उलट वस्तूची उपयोगिता जेवढी कमी वाटत असते तेवढी कमी किंमत उपभोक्ता हा देण्यास तयार होतो। म्हणजे उपयोगिता आणि किंमत यांचा अत्यंत निकट किंवा जवळचा संबंध आहे। त्यानंतर आवडीनिवडी उत्पन्न आणि व्यक्तीची परिस्थिती। बघा उपयोगितेचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी देखील कोणत्या स्वरूपात ती राहील ही कशी आहे उपभोक्त्याच्या दृष्टिकोनानुसार त्या उपयोगितेचं प्रमाण किती राहील हे कशावर अवलंबून राहील हे त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे त्या व्यक्तीचं उत्पन्नानुसार त्याची उपयोगिता ठरत असेल वेगळ्या वस्तूच्या संदर्भात। त्याची आवडीनिवडी कशा आहेत म्हणजे मार्केटमध्ये वस्तू आली म्हणजे ती उपयोगिता असं नाही, त्या व्यक्तीची आवड निवड काय। त्यानंतर मार्केटमध्ये स्थिती कशी आहे उपभोक्त्याच्या संदर्भामध्ये मार्केटमधली स्थिती उपभोक्त्याची आवडीनिवडी फॅशन गरजा चालीरीती रूढी प्रथा परंपरा ह्या सगळ्या बाबी ह्या उपयोगितेवर परिणाम पाळत असतात। म्हणजे ह्या व्यक्तिगत बाबींवर ही उपयोगिता अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर हे स्थळ आणि काळानुसार बदलते। आधी देखील म्हटलं आता पुन्हा आपण म्हणतो की ती कशी आहे स्थळ आणि काळानुसार बदलते। विशिष्ट वस्तूची उपयोगिता ही ज्याप्रमाणे सर्व व्यक्तीकरता समान नसते त्याचप्रमाणे ती सर्व ठिकाणी समान असू शकत नाही। म्हणजे उपयोगितामध्ये स्थळ आणि काळानुसार बदल होत असते। अमेरिकेमध्ये ज्या वस्तूंची गरज त्या लोकांना जेवढी आहे तेवढी भारतातल्या लोकांना नाही आहे। म्हणजे स्थळ आणि काळानुसार ती वस्तू ही बदलत असते, त्या वस्तूची उपयोगिता ही बदलत असते। म्हणजे उपयोगितेची कल्पना ज्याप्रमाणे व्यक्तिसापेक्ष आहे त्याचप्रमाणे ती स्थळ आणि काळ सापेक्ष देखील आहे। विशिष्ट काळामध्ये ज्या वस्तूला उपयोगिता होती विशिष्ट काळामध्ये त्या वस्तूला जी उपयोगिता होती ती आज नाही आहे। आधी लोक लुंगी वापरायचे तर आता ते वापरत नाही आहेत कारण काळानुसार त्यामध्ये बदल झालेला आहे। म्हणजे काळानुसार वस्तूमधील उपयोगिता ही बदलत जाते। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग पाहायचा याच्यामधला तो म्हणजे या उपयोगितेच्या संदर्भामध्ये 3 संकल्पना आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे। नेटसेट सारख्या परीक्षेमध्ये या संकल्पना आपल्याला गोंधळात टाकतात, बऱ्याच वेळेस त्या समजत नाही। UG आणि PGच्या मध्ये देखील या संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये बघा एकूण उपयोगिता ज्याला समस्त उपयोगिता देखील म्हटलं जाते टोटल युटिलिटी, त्यानंतर सरासरी उपयोगिता म्हणजे ॲव्हरेज युटिलिटी आणि सीमांत उपयोगिता म्हणजे मार्जिनल युटिलिटी। या तिन्ही संकल्पना आपण अतिशय सोप्या आणि लवकर समजून घेणार आहोत। बघा सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे संकल्पना एकूण किंवा समस्त उपयोगिता, त्याला म्हटलं जाते टोटल युटिलिटी। टोटल युटिलिटी म्हणजे उपभोग घेतल्या जाणाऱ्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे समस्त किंवा एकूण उपयोगिता आहे। म्हणजे काय म्हटलं मी एखादं जी वस्तू आहे त्या वस्तूंच्या सगळ्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सर्व नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता। त्यानंतर ॲव्हरेज युटिलिटी ज्याला म्हटलं जाते सरासरी उपयोगिता। एकूण उपयोगितेला वस्तूच्या संख्येने भाग दिले त्या भागाकारून जे उत्तर मिळेल त्याला म्हटले जाते सरासरी उपयोगिता। म्हणजे सरासरी उपयोगिता बरोबर एकूण उपयोगिता भागीला वस्तूंची संख्या। त्यानंतर तिसरं जी संकल्पना आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता ज्याला म्हटले जाते मार्जिनल युटिलिटी। वस्तूच्या उपभोगात एका नगाने जर वाढ केली तर एकूण उपयोगितेत पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता। म्हणजे वस्तूच्या उपभोगात एका नगाने वाढ केली असता एकूण उपयोगात पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता। या ठिकाणी आपण सफरचंदाचं उदाहरण घेतलेलं आहे आणि या सफरचंदाचे उदाहरण घेऊन आपण एकूण उपयोगिता सरासरी उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या तिन्ही संकल्पना समजून घेऊ। बघा मित्रांनो की सफरचंदाचे एकूण 7 नग आपण इथे घेतलेले आहे। या 7 नगांपासून आपल्याला पहिल्या नगापासून दुसऱ्या नगापासून तिसऱ्या क्रमिक जसजशी पुढे पुढे नग आहे त्या नगांपासून मिळणारी एकूण उपयोगिता कशी आहे सरासरी आणि सीमांत उपयोगिता कशी काढली जाते ते आपण बघू। एक उपभोक्ता सफरचंद जर खरेदी करत असेल तर एका सफरचंदापेक्षा 2 सफरचंदामध्ये किंवा 2 सफरचंदापेक्षा 3 सफरचंदामध्ये किंवा 3 सफरचंदापेक्षा 4 सफरचंदामध्ये जास्त उपयोगिता असते कारण त्याला जास्त नग मिळत आहे। उपभोक्ता सफरचंदाची निवड त्यातील उतरत्या क्रमानुसार करत असतो। म्हणजे उपभोक्त्याच्या अनुमानानुसार म्हणजे त्याच्या कल्पनेनुसार
सफरचंदाचा पहिला नग हा सर्वश्रेष्ठ नग असून त्याला सर्वाधिक संतुष्टी देतो, ज्याद्वारे त्याला या तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या नगापासून त्याला किती 20 युटिल्स एवढी उपयोगिता मिळते, 20 एवढी उपयोगिता मिळते। दुसरा नग जर खरेदी केला त्याला किती मिळते? दुसरा नग जो आहे तर या दुसऱ्या नगापासून म्हणजे दुसरा नग पहिल्यापेक्षा कमी म्हणजे एकूण 15 युटिल्स एवढी उपयोगिता देते। म्हणजे यामध्ये जे आपण सीमांत उपयोगिता बघत आहोत तर यामध्ये पहिल्या नगापासून 20 एवढी उपयोगिता जी सीमांत उपयोगिता आपल्याला दिसून येते, दुसऱ्यापासून 15, त्यानंतर जसजशी आपण पुढचे सफरचंदाचे नग घेऊ तसतशी सीमांत उपयोगिता ही आपल्याला कमी कमी होताना दिसते। आणि एकूण उपयोगिता जर विचार केला आपण तर एकूण उपयोगिता ही कशी आहे? ही मुख्यत्वे बघा, यामध्ये पहिल्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगिता ही एकूण उपयोगिता 20 आहे, दुसऱ्यापासून 35, 45, 50, 50, 45, 35 अशी आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये दोन सफरचंदाची एकूण उपयोगिता जर आपण काढली तर दोन सफरचंदाची एकूण उपयोगिता म्हणजे 20 + 10 म्हणजे किती होते? 20 + 15 ज्याला म्हटलं ते 35 होते। म्हणजे पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? ही 20 आहे। दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? ही 15 आहे। दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येते? ते 35 येते। म्हणजे एकूण उपयोगिता ही काढण्यासाठी आपल्याला ह्या सीमांत उपयोगितेमध्ये पडणारी भर याची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण उपयोगिता निघते। म्हणजे आपण जर काढल्या तर पहिल्या 2 नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे 35, त्यानंतर पहिल्या 3 पासून काढली तर 45 एकूण उपयोगिता, त्यानंतर पहिल्या 4 नगापासून काढली तर एकूण 50 एवढी उपयोगिता। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एकूण उपयोगिता देखील काढता येते। आणि सरासरी उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगितेच्या संदर्भामध्ये एकूण उपयोगिता भागिले वस्तूंची संख्या जर असं आपण काढलं तर आपल्याला सरासरी उपयोगिता देखील आपल्याला या ठिकाणी काढता येते। म्हणजे सरासरी उपयोगिता काढण्यासाठी काय सूत्र आहे? एकूण उपयोगिता भागिले त्या वस्तूंची संख्या। म्हणजे पहिल्या 2 नगापासून काढायची उपयोगिता जर असेल तर आपल्याला मुख्यत्वे ये 20 अधिक 35 याची जी बेरीज येईल म्हणजे 55 जी बेरीज येईल या 55 भागिले 2 म्हणजे जी 27.5 जी बेरीज निघेल यावरून आपल्याला सरासरी उपयोगिता प्रत्येक नगांपासून काढणारे जे आहे तर ती आपल्याला काढता येते। या ठिकाणी महत्त्वाचं जे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे की 2 सफरचंदाची एकूण उपयोगिता जशी 35 आहे तशीच 3 नगाची एकूण उपयोगिता ही आपल्याला 45 निघून येते। म्हणजे 20 + 15 + 10, 20 म्हणजे पहिल्या नगापासून मिळणारी 20, दुसऱ्या नगापासून मिळणारी 15, तिसऱ्या नगापासून मिळणारी 10 एवढी उपयोगिता। या तिन्ही नगापासून मिळणारी उपयोगिता ही किती आहे? 45 आहे। 4 सफरचंदाच्या नगाची जर उपयोगिता काढली तर अनुक्रमे 20 + 15 + 10 + 5 म्हणजे एकूण 50 एवढी युटिल्स किंवा एवढी उपयोगिता मिळते असं या उदाहरणावरून पाहायला मिळते। म्हणजे सफरचंदाच्या एका अतिरिक्त नगाच्या उपयोगापासून किंवा उपभोगापासून एकूण उपयोगितेमध्ये जी वाढ होते तिला म्हटले जाते सीमांत उपयोगिता। 2 सफरचंदापासून मिळणारी एकूण उपयोगिता ही कशी आहे? 35 युटिल आहे। तिसऱ्या नगाचा जर उपभोग घेतला तर एकूण उपयोगिता ही 45 युटिल मिळते। याप्रमाणे तिसऱ्या सफरचंदापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ही कशी आहे? 10 युटिल आहे। म्हणजे 45 - 35 ही 10 निघते, 20 - 15 जर काढली तर 10 निघते। अशा प्रकारे हे आपल्याला सफरचंदाचं उदाहरण देऊन आपल्याला हे एकूण उपयोगिता सरासरी आणि सीमांत उपयोगिता काढता येते। आता या ठिकाणी बघा की एक नग कमी उपभोग केल्यामुळे जितक्या उपयोगितेची हानी होते ती हानी म्हणजे एक प्रकारे आपल्याला सीमांत उपयोगिता असते। चौथ्या नगापर्यंत जसजशी एकूण उपयोगिता वाढते, चौथ्या नगापर्यंत आपल्याला पाहायला मिळते एकूण उपयोगिता अनुक्रमे 20, 35, 45, 50 अशी होते। म्हणजे ही चौथ्या नगापर्यंत वाढते, 5व्या नगापर्यंत ती स्थिर होते आणि अधिकतम होते 5व्या नगावर। आणि त्याच्यानंतर मात्र सीमांत उपयोगिता जर आपण पाहिली तर ती सीमांत उपयोगिता मात्र आपल्याला 0 झालेली पाहायला मिळते। त्याच्यानंतर जर आपण 6वा नग सफरचंदाचा घेतला, 7वा नग घेतला तर अशा वेळेस मात्र सीमांत उपयोगिता ही आपल्याला मायनसमध्ये किंवा ऋणात्मक पाहायला मिळते। म्हणजे 5व्या नगापासून जी उपयोगिता मिळू राहिली ती उपभोक्त्याचा संतुष्टीचा बिंदू आहे असं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर उपभोक्ता त्या वस्तूचे न घेत नाही। म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते म्हणजे 6व्या आणि 7व्या नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्यापासून कसे आहे की एकूण उपयोगिता ही 50 नंतर 45 आणि 35 होते। अशा वेळेस सीमांत उपयोगिता ऋणात्मक होते। म्हणजे
6व्या आणि 7व्या नगावर उपभोक्त्याला असंतुष्टी मिळते किंवा समाधान मिळत नाही. हे नग घेणे व्यर्थ आहे असं आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष काढता येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आकृतीद्वारे याचं स्पष्टीकरण. बघा, या आकृतीमध्ये आपण दर्शविलं आहे OX अक्षरावर आपण युनिट्स दाखवलेले आहे, म्हणजे आपण सफरचंदाचे नग दर्शविले आहे. त्यानंतर ऊर्ध्व किंवा उभ्या अक्षर Y अक्षर आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आपण दर्शविले आहे. या ठिकाणी बघा, हा जो वक्र दिसून राहिलेला आपल्याला TU, हा TU वक्र काय दर्शवतो? हा आपल्याला एकूण उपयोगितेचा वक्र दर्शवतो. पहिल्या नगापासून जी उपयोगिता आहे ती पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही किती आहे? 20 एवढी आहे. त्यानंतर दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता जी आहे ती किती आहे? 15 आहे. त्यानंतर तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे? 10 आहे. त्यानंतर चौथ्या नगापासून मिळणारी उपयोगिता 5 आहे. त्यानंतर 6व्या नगापासून जर उपयोगिता आपण पाहिली तर ती मात्र सीमांत उपयोगिता कशी आहे? ही कमी झालेली, किंवा आपल्याला त्या ठिकाणी 5व्या नगावर जी 0 झाली, त्यानंतर 6व्या नगावर -5 झाली, आणि 7व्या नगावर मात्र ते अजून कमी होऊन ते पुन्हा सर्वात खाली म्हणजे -10 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण उपयोगितेचा जो वक्र आहे तो TU आहे, टोटल युटिलिटी कर्व ज्याला म्हटलं जाते. MU ज्याला म्हटलं जाते तो मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगितेचा वक्र आहे. सीमांत उपयोगितेचा वक्रावरून आपल्याला प्रत्येक बिंदूवर जर जोडला तर सीमांत उपयोगितेचा वक्र काढता येते. एकूण उपयोगिता जी 20, 35, 45, 50, त्याच्यानंतर 50, 45 आणि 35 याप्रमाणे जर आपण काढली तर एकूण उपयोगितेच्या प्रत्येक बिंदूवर आपल्याला असा एक बिंदू पाहायला मिळतो जो Q या ठिकाणी काय पाहायला मिळतो की Q या ठिकाणी मुख्यत्वे 4थ्या आणि 5व्या नगावर उपयोगिता कशी झालेली आहे? अशी पसरट झालेली आहे, म्हणजे इथं स्थिर झालेली आहे. उपभोक्त्याचा हा अधिकतम संतुष्टीचा बिंदू मानू, ज्याला Q असं म्हटलं जाते. त्यानंतर मात्र हा TU किंवा हा एकूण उपयोगितेचा वक्र देखील आपल्याला खाली मोड झालेला पाहायला मिळते, खाली हा येताना पाहायला मिळते. असं का बरं होते? कारण असं याच्यासाठी होते कारण अधिक जेवढे जास्त नग आता तू जर खरेदी करेल तर त्याला ते अपचन होईल, त्याला तू सफरचंद काही पचणार नाही. म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता ही ऱ्हासमान पावत असते, असंच या सिद्धांताला किंवा असंच या दृष्टिकोनाला म्हणायचं आहे. आणि सीमांत उपयोगिता जी 20, 15, 10, 5, 0 त्याच्यानंतर -5 आणि -10 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे उपभोक्ता तेवढेच नग खरेदी करेल की जेवढ्या नगापर्यंत त्याला संतुष्टी मिळत आहे, समाधान मिळत आहे. अशा प्रकारच्या नगाला तो सेवन करणार नाही की ज्या नगापासून त्याला उपयोगिता किंवा संतुष्टी किंवा समाधान मिळणार नाही. अशा प्रकारे हे या दृष्टिकोनानुसार 4थ्या आणि 5व्या नगावर Q या बिंदूवर शिखर बिंदूवर उपभोक्ता पोहोचतो, त्यानंतर तो खाली येतो. म्हणजे एकूण उपयोगिता वक्र जसं जसा हा वर जातो तसा सीमांत वक्र हा जो आहे हा MU हा खाली खाली येत जातो. C या बिंदूवर MU आणि MU जो वक्र आहे हा काय करतो? हा OX अक्षाला या 5व्या जो बिंदू आहे हा या ठिकाणी स्पर्श करतो. या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. त्यानंतर मात्र हा एकूण उपयोगिता वक्र जो Q या बिंदूनंतर जर पुढे आला तर मात्र हा सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक होतो, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या उपयोगिता संकल्पनेचं विश्लेषण पाहिलं आहे. यामध्ये आपण काय काय पाहिलं? यामध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पना पाहिली, या उपयोगितेच्या संकल्पनेमध्ये महत्त्व आहे त्याच्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतर उपयोगितेच्या विश्लेषणाची कुठल्या प्रकारचं मापन केलं जातं ते पाहिलं, त्यानंतर उपयोगिता विश्लेषणाचे गृहीते वैशिष्ट्ये हे पाहिली, टोटल युटिलिटी कशाला म्हणतात, ॲव्हरेज युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी, आणि या सगळ्यांचं आपण उदाहरणाद्वारे आणि आकृतीद्वारे स्पष्टीकरण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युटिलिटीच्या संदर्भात किंवा उपयोगितेच्या संदर्भामध्ये पुढचा भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या प्राध्यापकांनी सगळ्या लोकांनी सबस्क्राईब करावे. तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो. आजचं आपण इथं लेक्चर संपवतो.